शिवद्रोही प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर रविवारी कोरटकर याला ऑनलाईन पद्धतीनं प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस तट यांच्यासमोर हजर करण्यात आलं। त्यावेळी न्यायाधीश तट यांनी कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। दरम्यान त्याच्या वकिलांनी न्यायालयासमोर जामिनासाठी ठेवलेल्या अर्जावर आज सुनावणी पार पडली। त्यामध्ये कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी ऑनलाईन पद्धतीनं युक्तिवाद करताना कोरटकर हा शिवभक्त असल्याचा उल्लेख केला। त्यानं पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य केल्यामुळे त्याला जामीन मंजूर करावा अशी विनंती केली। तर सरकार पक्षाच्या वतीनं बाजू मांडताना सूर्यकांत पवार यांनी कोरटकरनं गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेल्या काळात ज्यांची मदत घेतली आहे त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवल्यात, त्यांची चौकशी होणं गरजेचं असल्यानं कोरटकरला जामीन देऊ नये अशी मागणी केली। इंद्रजित सावंत यांचे वकील यांनी सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं बाजू मांडत कोरटकरच्या वक्तव्यातून ब्राह्मण मराठा अशी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। त्याला आता जामीन मिळाला तर पसार असलेल्या काळात त्यानं ज्यांची मदत घेतली आहे त्यांना तो प्रभावित करू शकतो असंही ॲडव्होकेट सरोदे यांनी न्यायाधीशांच्या निदर्शनाला आणून दिलं। कोरटकरच्या जामीन अर्जावरील सह्यांच्या तफावतीकडे लक्ष वेधत ॲडव्होकेट सरोदे यांनी जो माणूस न्यायालयाची फसवणूक करू शकतो तो काहीही करू शकतो असं सांगत त्याचा जामीन नाकारण्याची मागणी केली। पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी कोरटकरनं महापुरुषांबद्दल स्फोटक विधानं केली असल्यानं त्याला जामीन मिळाला तर दंगल होऊ शकते, त्यामुळे जामीन देऊ नये असं लेखी म्हणणं सादर केलं होतं। या सर्वाचा विचार करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस तट यांनी प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला। जामीन नाकारल्यामुळे कोरटकरचा कळंबा कारागृहातला मुक्काम आता वाढलाय।